नमस्कार. तिसऱ्या अंकाच्या काही तांत्रिक दोषामुळे मागचा व्हिडिओ थांबला. आपण त्याला पुढे पुन्हा कंटिन्यू करूयात. तर तो म्हणतो की तम स्मृत्वा शुल्क दोषम भवतु मम सुतो राजा इति अभिहितम. म्हणजे ते दुष्ट जे होतं ना शुल्क, त्याचं आठवण ठेवून माझाच मुलगा राजा व्हावा असं माझी आई म्हणाली. आणि ते धैर्याने सहन करून कसं बसं तिला आश्वासन दिलं. ठीक आहे हां, पण ते करत असतानाच रजसुतमनम इति आर्या अपि अभिहितः इति आर्योपि अभिहितः. म्हणजे ती आर्यांना हे पण सांगितलं की मुलाला वनात पाठवा. तम दृष्ट्वा बद्धचीरम निधनम असदृशम राजा ननुगतः. आणि ते पाहून काय की बद्धचीर वल्कल नेसलेलं पाहून राजा असदृश निधन त्याचं झालं. हा असदृश शब्द खूप महत्त्वाचा आहे की माझ्या मातेमुळे ते भाऊ वनात गेले आणि माझ्या पित्याला रघुकुलाला किंवा इक्ष्वाकुकुलाला साजेस असं मरण नाही आहे. तो कोसळला आणि तो मरून गेला असं मरण आपण पाहिलं आहे की त्या कुळातल्या राजांना कधीच आलेलं नव्हतं. ते देहाचा त्याग योगाच्या बळावर करून यमाला ताटकळत ठेवणारे असे इच्छामरणी आणि योगी बनून तृप्त कर्तबगार युवराजाला राज्य देऊन वानप्रस्थानंतर योगी बनून जे इच्छामरणाने मरत त्या राजाला केवळ माझ्या मातेमुळे असं मरण आलं. आणि त्यानंतर पात्यंते धिक प्रलापा ननुमयी. आणि नंतर माझ्यावर धिक्काराचे शब्द, कारण का कैकईवर झालं, आधी कैकईबद्दल झालं पण मला राजा करायचं होतं म्हणून आता उरलेले धिक्काराचे शब्द आहेत ते माझ्यावर पात्यंते प्रकृतीभिही. त्यांनी सगळं चित्र उभं केलं की त्याला कळलं पुढे काय. पण प्रकृती म्हणजे प्रजेनी कैकई राजाला असं म्हटलंच की एका स्त्रीसाठी राजाने ते वचन पालनाचं निमित्त करून पत्नीला न अडवता कबूल केलं. ठीक आहे, भरत राजाने वनात पाठवलं आणि त्यामुळे मातेला बोल लागणारच आहे. आणि माझं निमित्त केल्यामुळे आता प्रजा माझ्यावर भरपूर धिक्काराचे निंदेचे असे वर्मावर घाव घालत असणार आहे. पात्यंते कर्मणी प्रयोजक रूप घातलेलं आहे. धिक्प्रलाप ह्याला खूप महत्त्व आहे. कर्म अभिहित हे आत्ता काय तर माझ्यावर आत्ता प्रलाप आघात घणाघात निंदेचे प्रजेकडून प्रजेच्या काय म्हणतो सात्विक संताप आत्मिक क्लेश याच्यामुळे प्रजेकडून बाय कर्त्याला त्यांनी बोल लावायचा नाही म्हणून कर्त्याला त्यांनी व्याकरणाचा सुद्धा सौंदर्य कसं असतं ना हे पाहायला पाहिजे. केवळ मीटरमध्ये बसलं म्हणून कर्मणी प्रयोग नसतो. कर्म काय आहे, कोणी का विना निंदा केली जात आहे. त्यामुळे प्रजेकडून माझी निंदा अधिक प्रलाप केले जात आहेत ते त्याच्या आत्म्याला दिसत आहेत, त्याच्या डोळ्याला दिसत आहेत, त्याच्या बुद्धीला जाणवत आहेत. आणि म्हणून पात्यंते प्रयोजकावरून प्रजा अशी नाही आहे अयोध्येची, कळलं. पण हे जे धिक प्रलाप आहेत हे पात्यंते म्हणजे माझ्याकडून हे माझ्यावर हे आघात केले जात आहेत कारण त्यांच्या सात्विक संताप त्यांना हे करायला लावते. कैकईच्या कृत्यामुळे हे घडत आहे. प्रजा अशी नाही आहे. हे कळलं. कुठल्याही व्याकरणाच्या रूपात सुद्धा काय कारण असेल, कर्मणी प्रयोग का वापरला असेल, आपल्याला माहिती आहे कर्माला प्राधान्य असतं. तर धिक प्रलापला प्राधान्य. आणि धिक प्रलाप हे प्रजा देणारी नाही आहे, करेल सुद्धा. पण अयोध्येत असं घडतच नव्हतं. अचानक घडल्यामुळे मी म्हटलं ना दैवी आपत ना दुःख आहे. दैवी आपत्ती असती तर फार दुःख करून बसता येत नाही. पण हे मनुष्यबुद्धीने हा मानुषकृत अपराधामुळे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे प्रजा बोल लावायला उद्युक्त झालेली आहे. प्रजेकडून हे घणाघात माझ्यावर केले जात आहेत. ते घणाघात आता त्याला खूप त्रास देणार आहेत आणि त्याचं प्रायश्चित्त घ्यायला तो पुढे निघून जाणार आहे. म्हणून एकेका शब्दाचं क्षेमेंद्राचं औचित्य विचार नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये क्रियापदाचं औचित्य, पदाचं औचित्य, विशेषणाचं, लिंगाचं, अव्ययाचं असे खूप 27 मर्म सांगितले. तसा अभ्यास केला की आपल्याला कळतं की कवी किती मेहनत घेऊन एक एक शब्द वापरत असतो. म्हणून मयी धिक प्रलापा प्रकृतीभिही पात्यंते
असे जे कर्मणी प्रयोगाचा अतिशय उत्कृष्ट उपयोग करून घेतलेला आहे असं म्हणून तो पुन्हा मूर्छित होत आहे. सॉरी. इतक्यात नेपथ्यात आवाज येतो, उत्सरत आर्या हा उत्सरत. आणि मग देवकुलिक म्हणतो काय झालं तर काले खलु आगता हा देद्या पुत्रे मोहम उपागते. तो बेशुद्ध पडला आणि तोपर्यंत ह्या माता पोचलेल्या आहेत आणि तो म्हणतो योग्य वेळी ही आली, कारण हस्तस्पर्शो ही मातॄणाम अजलस्य जलांजली. अतिशय सुरेख सहज आणि खूप ध्वनी लपलेली वाक्य आहेत ना, ही भाषा इतकी सहज कालिदासाची सुद्धा नाही. तो म्हणतो की आईचा मातेचा स्पर्श हा पुत्राला म्हणजे अजलस्य जलांजली. अंजली म्हणजे ओंजळ, जलांजली म्हणजे पाण्याची ओंजळ. म्हणजे आईचा स्पर्श हा, त्यात पाणी नाही आहे पण तरी तो कोरडा आहे, परंतु जलांजली ही पाण्याची ओंजळ, ज्याला पाण्याची गरज आहे त्याला तृप्ती देणारी असा तो स्पर्श आहे. आता ततः प्रविशंती देव्या सुमंत्रश्च. आता बघा ह्याला कळलेलं आहे, हे मातांना कळणार आहे. इतो भवत्या हे सगळं वर्णन आपण हे काही सगळं बघणार नाही आहेत, पण ते आलेले आहेत. आणि इथे आता त्यांना तो अयम ही पतितः कोपी वयस्थ इव पार्थिवहा अशी सुमंत्राला चा तोंडी ओळ आहे की कोणीतरी असा एक मध्यम वयातला देखणा तरुण हा असा इथे पडलेला दिसतोय. आणि मग देवकुलिक म्हणतो परशंकाम अलंकर्तुम गृह्यताम भरतो ही अयम. लक्षात घ्या, हा दुसरा कोणी नसून हा भरत आहे, ज्याच्यासाठी ज्याला बोलावण्यासाठी एवढी व्यवस्था केलेली, पुढचं सगळं कार्य करायचं आहे. तो भरत आता इथे दिसत आहे आणि तो निघून जातो. आणि मग त्या राण्या आहेत त्यांना भरताला पाहिल्यावर दुःख होतं, कारण जेवढी जवळची माणसं आपण बघतो ना तेवढं आपलं दुःख उमाळून येतं. ही सायकॉलॉजी आहे. आणि सगळे कवी हे अर्थात उत्तम मानसशास्त्रज्ञ असतातच. आणि त्यांच्याकडे आणखीन एक देणगी असते की त्यांना जी कलेचा प्रतिभेचा साक्षात्कार आहे त्याचा आनंद रसिकाला मिळवून देण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करतात, असा हा भास आहे. आणि मग सुमंत्र नमस्कार कर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नेहमी लक्षात ठेवायचं की रिॲक्शन इज ग्रेटर दॅन ॲक्शन. आता पुन्हा करुण रस कसा आला की चुकून सुमंत्र जय तू महाराजा म्हणायची सवय आहे. अजून दशरथ आत्ताच मरून काही फार दिवस झाले नाहीत, त्यामुळे महाराज म्हणायला लागतो आणि एकदम दुःखाने आवंडा घेतो. आणि अहो स्वर सादृश्यम मन्ये प्रतिमास्थो महाराजो व्याहरती इति. पहा, भरत आहे तो सावध झालाय आणि आर्य म्हणाला. आर्य म्हटल्यावर भरताच्या आवाजामध्ये आणि दशरथाच्या आवाजातलं साम्य वाटून तो प्रतिमेतनं दशरथ राजा बोलत आहेत असं वाटतंय. आणि तो विचारतो आईंची काय अवस्था आहे आपल्या, असं तो विचारतो. तेव्हा खूप छोटी छोटी वाक्य आहेत पण फार हृदयस्पर्शी आहेत, मार्मिक पण आहेत. त्या म्हणतात जात एषः नहा अवस्था. कारण काय करतात की ते पाहिलं म्हणजे त्यांनी विचारल्यावर अवगुंठन दूर करतात आणि मग त्यांच्या भाळी तिलक नाही आहे सौभाग्याचा आणि त्या म्हणतात ईशा नवावस्था. सुमंत्र त्यांना सावध करून म्हणतोय की तुम्ही दुःख आवरा, असा थोडा एक भाग घेतला छोटासा जो आवश्यक येतो. आणि भाषाला सवयच आहे छोट्या 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 भावना टिपायच्या आणि तो प्रसंग त्याला जसा भावला आहे तो कसा कसा निभावून येतो हे बघा कवी. आणि मग सुमंत्र म्हणतो कुमार अथ किम. सुमंत्र हा अस्मी, कारण भरत त्याला ओळख खातो की सुमंत्र वाटत आहेत म्हणून. तेव्हा तो म्हणतो हो मी सुमंत्रच आहे. आणि तो स्वतःच्या जीवाला बोल लावतो आणि तो म्हणतो अन्वास्यमानः चिरजीव दोषैः. फार सुरेख श्लोक आहे. कृतज्ञ भावेन विडंब्यमानः अहम ही तस्मिन् नृपतौ विपन्ने जीवामी शून्यस्य रथस्य सूतः. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं शून्य रथ जेव्हा दुसऱ्या अंकामध्ये रामाला लक्ष्मणाला सीतेला पोचून जेव्हा सुमंत्र येतो तेव्हा आषाढभूत प्राणकंठाशी आले तरी एक आशा असते. तर आपला राम हे सगळे धर्म सोडून केवळ पितृधर्म मोठा आहे असं समजून जर आला भेटला तर
अशा आशेने ते विचारतात की जेव्हा कळतं की सुमंत्र आलेला आपी रामेण, मी तेव्हा म्हटलं सहजसुद्धा शब्द कवीनी गाळलाय. हे खूप औचित्य आहे. काही काही ना मौनाचे गाभारे असतात ना, त्यात खूप गोष्टी उजळून निघतात. हां, आपी रामेण म्हणजे रामेणासह, पण सहजसुद्धा शब्द भाषण टाकला नाही, कारण आनंदी, दुःखी, उत्कट ज्या काही भावना आहेत ना, त्यामध्ये माणूस खूप थोडकं बोलतो. आणि मग तो म्हणतो ना ना रथेनं, म्हणजे केवलेन रथेनं, तो केवलेने शब्द पण गाळलाय. आलं लक्षात? तर तेव्हा तो शून्य रथ आल्यावरच दशरथ म्हणला होता की हा रथ परत नाही आलाय, हा रथ मला कालानी पाठवलेला आहे नेण्यासाठी. आता हा म्हणतो की मी जिवंत आहे, पण शून्यस्य रथस्य सुतः. असं स्वामी निघून गेला आणि रीता रथ आहे, त्याचा सूत मी आहे. आणि कसं आहे मी, तर दीर्घ आयुष्य हे दिसायला छान वाटलं तरी भोगणाऱ्याला ते पटतंच असं नाही, कारण त्याचे भोग सुरू झालेले असतील जगण्याचे, तर त्याला सुखाच्या ऐवजी ते भोग संपवण्यासाठी जगावं लागत असतं, त्यामुळे दंड असतो. म्हणून तो म्हणतो दीर्घायुष्याच्या दोषाने माझा पाठलाग केला आहे आता, कारण एका मागोमाग एक हे घटना घडल्या आहेत, अघटित घटना, कुळाला न शोभणाऱ्या, राज्यात कधी आजपर्यंत वंशात न घडलेल्या वगैरे. कृतज्ञ भावेनं विडंब्यमान. आता त्याला असं वाटतंय की माझा स्वामी मरून गेला, मी जिवंत आहे, मी स्वामीचं रक्षण नाही करू शकलो. ज्या स्वामीने मला इतका विश्वास दिला, मान दिला, सन्मान दिला, सुख दिलं, तो मरून जाऊन मी जगू शकतो, मी त्याच्यासाठी काही नाही करू शकलो, म्हणून कृतज्ञ भाव असं म्हटलंय. की कृतज्ञता जी असते ना, तिची तो भावसुद्धा मला हसतोय आता. आणि कृतज्ञता ते मुळे माझी विडंबना होती. अहम ही तस्मिन रूपतौ विपन्ने. आणि तो राजा मेल्यानंतर जीवामी शून्यस्य रथस्य सूतः, रिकाम्या रथाचा सूत म्हणून मी जिवंत आहे. मग भरत त्याला विचारून मातांना वंदन करतोय. आणि ते वंदन करत असताना भरत पहिल्यांदा अर्थातच विचारतो आणि क्रम सांगितल्यावर कौसल्येला वंदन करतो आणि म्हणतो अंब अनपराधो अहम अभिवादये. मी म्हटलं ना, आता तुम्हाला बोलायला क्षणाक्षणाला सल दिसणार आहेत. तो म्हणतो माते, निरपराधी असा मी तुला वंदन करतो. हे वाक्य त्यांनी म्हणायची काही करत नसती, वंदन करतो म्हटलं असतं, पण त्याला माहिती आहे की एका मातेला पुत्रवियोगाचं दुःख काय झालं असेल आणि त्या दुःखाचं कारण मी काय म्हणतो विनाकारण झालो आहे, म्हणून तो ते सांगायला जातो. अंब अनपराधा, हे विशेषण. आता मी जे म्हणते ना पदाचं औचित्य, विशेषणाचं औचित्य, ते काय, तर नुसतं हे विशेषण इतकं बोलकं हे नसलं तर तो एक उपचार झाला. आणि हे आल्यामुळे सगळा भरत पहिल्या झटक्यात, जेव्हा आम्ही आता भावी राजा वगैरे असं वाटणार, हा भरत नाही आहे, हे यातनं सिद्ध होतं. त्याचं कॅरेक्टरायझेशन यातनं खूप छान सूचित होतं, म्हणून कवीने हे मुद्दामून घातलं आहे. अनपराधा अहम अभिवादये, याला म्हणतात मितव्ययी पण आशयघन शैली. मला काहीच यातलं माहीत नसताना माते माझ्यावर लादलं गेलं, मला ह्याच्यात नको. मनाने सुद्धा मी या गोष्टीचा विचार करू शकत नाही, हे सगळं यात आहे. आणि हा सलही यात आहे. आणि मातेपुढे अभिवादन करताना त्याला दडपण आलेलं आहे. आणि तो म्हणून कळवळून म्हणतो, निरपराधी भरत तुला वंदन करतो. पुढे कौशल्याचा जो रिॲक्शन आहे ती फार विचित्र आहे. ती म्हणते ज्यात निस्संतापो भव. ती त्याला म्हणते की तुझं दुःख तू काढून टाक. ह्यात दोन भाग येऊ शकतात, की तुझी चूक नाही, पण ते तिने प्रकटपणे म्हणलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण ते भासाने तिच्या तोंडात प्रकट म्हटलेलं नाही, फक्त असं म्हटलं नको तू दुःखी नकोस, असाही अर्थ शकू. आमचं दुःख आम्ही भोगू. भरतावर जरी त्याचा राग नसला तिचा, तरी भरताच्या मातेवर 200% तिचा राग असणार आहे. त्याच्यामुळे तो कुठेतरी एक मनातलं कलुषित असं एक विचाराचा धागा यात येतो आणि तू काही दुःख करून घेऊ नकोस. त्यापेक्षा ती जर असं म्हणली असती जानामी अहम पुत्र जानामी, आणि मग म्हटली असती ना निस्संतापो भव, तर ते खरं प्रांजलता वाटली असती. तर ते लपवून नुसतं निस्संतापो भव म्हटलं, यामध्ये भाषाने आपल्यावर आगत सोडून दिलेले. या रिॲक्शनमध्ये तुम्ही हवे तसे अर्थ काढू शकता.
आणि यामध्ये भरतावर राग कदाचित नसेलही, पण एक आत्म्याचा क्लेश आहे, तो कुठून तरी प्रकट होतो आणि भरताच्या मातेमुळे हे सगळं झालेलं आहे, हे दुःख मात्र तिला आहे, तेही कुठेतरी सूचित होतं. म्हणून भरत मनाशी म्हणतो, आत्मगतम नाट्यसूचनाकडे लक्ष घ्या. तो म्हणतो आकृष्ट इव अस्मि अनेन. कळलं? तो म्हणतो या बोलण्याने मला बोल लावला गेला, हे लक्षात येते माझ्या. आणि प्रकाश म्हणजे उघडपणे म्हणतो अनुगृहीतोस्मी. पण त्याला खूप त्रास होतोय आणि त्याला ते समजलंय, फक्त तो प्रगल्भ बुद्धीचा असल्यामुळे पुन्हा पुन्हा वासाने त्याच्यातून डे घातलं नाही. माते असं का म्हणतेस? अगं खरंच माझी चूक नाही आहे, पण मातेला काहीतरी दुःख झालंय आणि ज्या खुल्या दिलानी ती काही असं म्हटली नाही की कीर्तिमान हो, यशस्वी हो, किंवा बाळा मला माहिती आहे तुझी चूक नाही, दैवई गती, अशी 2 वाक्य टाकता आली असती भासाला. पण ती न टाकण्यामागचं मी तुम्हाला म्हणतो ना, काही गॅप्स किंवा काही मौन ह्या ठिकाणी खूप गोष्टी ध्वनित होऊन जातात. त्यासाठी मुद्दाम निस्संतापोभव एवढंच ती म्हणते, त्रास करून घेऊ नकोस असा अर्थ होतो. आमचं दुःख आहे, आमचा पुत्रवियोग आमचा आम्ही बघतो, तुम्ही माता आणि पुत्र राज्य करू शकता, असाही यातनं अर्थ निघू शकतो. त्याचा त्रास भरताला होतो. नंतर मग तो सुमित्रेला वंदन करतो आणि मग सुमित्रा म्हणते कीर्तिमान हो. कळलं? हा कौशल्याला देता आला असता, परंतु कौशल्या असं म्हटल्यामुळे आपल्याला लागलेली अपकीर्तीचा कलंक चंद्राला जसा आहे तसा आपल्याला आज लागला आहे आणि तो जन्मभर झेलावा लागणार आहे. हे दुःख त्याला आहे. ते दुःख थोडंसं सुमित्रेच्या आशीर्वादाने हलकं झालं. भरत म्हणतो आंब इदम प्रयतिष्ये, मी प्रयत्न करीन. आता तो म्हणतो की त्याला एक वाईट वाटतंय की अंब लक्ष्मणेन अतिसंधितः अहम अभिवादये. स्वतःच्या पहिल्या म्हणजे कौशल्या मातेच्या वेळेस अनपराधा विशेषण किती काम करून घेतलं बघा. आणि आता दुसरं दुःख आहे की मला नाही रमाबरोबर जाता आलं, लक्ष्मण रमाबरोबर निघून गेला, मला सोडून गेला. म्हणून म्हटलेलं आहे, म्हणजे लक्ष्मणावरचं प्रेम आणि रामावरचं प्रेम आणि कीर्तीवरचं प्रेम, पण राज्याचा लोभ नसणं, हे सगळे यात दाखवलं. म्हणून मला लक्ष्मणाकडून ज्यांनी मला जो फसवला गेला तो हा भरत. म्हणजे काय की लक्ष्मण मला टाकून गेला ग, रामावर प्रेम आहे, किंवा लक्ष्मणाने मला का नाही बोलून घेतलं, मीही गेलो असतो. इतके प्रांजळ भाव या विशेषणात आहेत. आणि सुमित्रा म्हणते कीर्तिमान हो. तो म्हणतो मी माझ्या बाजूने प्रयत्न करीन. आणि मग कैकेयीबद्दल सुमंत्र सांगतो, इयंते जननी, ही तुझी माता. क्रम आहे, त्या क्रमाने नमस्कार करावे लागतात. तेव्हा भरत अतिशय संतापून म्हणतो पापी. हे त्याच्या आत्म्याचं आक्रंदन आहे, हा त्याचा सात्विक संतापाचा उद्रेक आहे, ही त्याची प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया आहे. तो माते वगैरे न म्हणता चांडाळणी असा मारतो. मम मातुश्च मध्यस्थात्वम न शोभसे. माझी ही माई कोण कौशल्या आणि ही माय सुमित्रा, यांच्यामध्ये तू शोभून दिसत नाहीस. हे अधिकार फक्त पुत्रालाच आहे, कोणी तिला हे वाक्य बोललं नसेल. गंगा यमुनेवर मध्ये कुनदैव प्रवेशिता. गंगा आणि यमुनांच्यामध्ये वाईट नदी, एखादी गढूळ पाण्याचा ओहोळ असणारी छोटी नदी असेल, तशी तू दिसतेस, घुसलीस, यांच्यामध्ये तू शोभून दिसत नाहीस. 1-2 भाग आहेत की त्याचा संताप आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे प्रजेला जरी मान्य असलं तरी प्रजा तोंडावर बोलण्याचं पाप करणार नाही, पण पुत्र हा आईशी मोकळेपणाने बोलूही शकतो. आणि ही त्याची मुळात प्रतीक्षिप्त प्रक्रिया आहे. ही फार त्यांनी अज्ञानाने वगैरे दिलेली नाही. त्याला मी म्हटलं ना, त्याचा जो सल आहे तो कवीने कसा डेव्हलप केला आहे. हा जो क्रोध आहे, हा जो रुद्रभाव तो धारण करत चाललाय ना, तो हळूहळू कसा क्रमाक्रमाने उद्दीपित कवी करत गेलाय, ते आपल्याला पाहायचंय. काही म्हणते जातं मया किं कृतम, मी काय केलं. आता ज्या प्रश्नावरनं छोट्या मुलाला सुद्धा राग येईल, म्हणून तो म्हणतो किं कृतम इति वदस, काय केलं म्हणून विचारतीयस. वयम अयशसा चिरेणार्यो नृपो गृहमृत्युना. एक शब्द हृदयाला मर्माला घाव घालणार आहे. प्रतत रुदितैहि कृत्स्नायोध्या मृगैहि सह लक्ष्मणः दैततनया शोकेनांबा स्नुषाध्वपरिश्रमैहि धिगिति वचसा चोग्रेणात्मा
त्वया योजितः. मी काय केलं ह्याचं उत्तर आहे की तू कुणाकुणाच्या मागे काय काय लावून दिलंस. तर वयम अयशसा, आमच्या मागे अपकीर्ती लावून दिलीस. न केलेल्या पापाचं प्रायश्चित्त क्षणाक्षणाला तो भोगतोय आणि कणाकणानी तिळातिळानी तो तळतळतोय. आमच्या मागे अपकीर्ती लावून दिलीस, दादाच्या मागे वल्कल लावून दिलीस, आणि राजा पिता पण म्हणत नाही, नृपहा जो नृपाती इति, जो माणसांचं रक्षण करतो त्याला गृहमृत्यू आला. नुसतं मृत्यू नाही, राजाला मृत्यू काय कोणाला, रंकाला आणि राजाला जो जन्माला आलाय तो मरणार आहे. पण इक्ष्वाकू कुलातल्या मरणाबद्दल आपण भरपूर चिंतन केलेलं आहे. त्याला घर बसल्या असा शोकाने जमिनीवर लोळण घेऊन मृत्यू आला ना, म्हणजे मरताना अपकीर्ती. लोक म्हणाले ना त्याला, देवकुलिकांनी सांगितलं ना की स्त्री शुल्कासाठी ज्याने आपले प्राण सोडलेत, आठवत आहे. त्यामुळे असा गृहमृत्यू जो त्याला शोभत नाही असा तो तू सोडून दिलास. आणि पूर्ण अयोध्या, कृष्णा अयोध्या, पशुपक्षी सुद्धा रडत आहेत. गाई अन्न खात नाहीत अशी वर्णन आहेत पुढे रामायणात पण आहेत. तर सगळी अयोध्या ही सतत फक्त रडत आहे. ते रडणं त्यांच्या मागे तू लावलंस. आणि मृगईसह लक्ष्मणा, आणि लक्ष्मणांना तू काय केलंस तर श्वापद आहेत ना हिंस्र, त्यांच्या साथीला सोडून दिलंस. खरं तिने मागितलेलं नाही आहे लक्ष्मणाला आणि सीतेला, पण ते गेले आणि भरतालाही तेच करावंसं वाटतंय. म्हणून तो म्हणतो दैततनया हा शोके नांबा हा. आणि नंतर असं प्रत्येकाला तो देतो, हे लावून देतो की तनय ज्यांना दैत म्हणजे प्रिय आहेत अशा आंबा आहेत, त्यांच्या माथी तू पुत्रवियोगाचा शोक टाकलास. आणि आपली स्नुषा कुलवधू, नवीन वधू विवाह झालेली, हिला रस्त्यात भरकटत सफाई चालावं लागलं. जे असूर्यपश्या, ज्यांचं नखही सूर्याला दिसत नाही, अशी या कुलातली कुलवधू आहे. तिला रस्त्याने चालण्याचे कठोर परिश्रम तुझ्यामुळे तिच्या कपाळी वाळी लिहिल्या गेले. आणि धिगिती वचसा च उग्रेण आत्मा, आणि तुला कळत नाही आहे या तुझ्या गोष्टीमुळे जसा आमचा धिक्कार होतोय तसा तुझाही अत्यंत धिक्कार होत आहे. आणि त्या धिक्काराच्या शब्दांनी त्वया आत्मायोजिता, साधलंस काय तू, मिळालं काय तुला, तर तुझे स्वतःच्या विषयीचे धिक्कारचे प्रलापन किंवा वचन आहेत ही सतत तुला लागत आहे. तू मिळवलीस काय आणि तू काय केलंस तर हे केलंस. ठीक आहे. अत्यंत उद्दीपक झाला ना भाव. आता क्रोध त्याचा वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे रुद्ररूप तो धारण करतोय हळूहळू. वाचिक रुद्र म्हणजे तो काय मारणार नाही, युद्ध करणार नाही आहे, पण हे वाघ बाण आहेत ना ते कैकईला आणि तिच्याच कृत्याचं तो समर्थन करणार कधीच नाही, पण तिच्या कृत्याला शोभेसे एक एक शब्द. तुला भान नाही तू काय काय केलेस, पण ठीक आहे तू तुझ्या सुखासाठी केला असशील म्हणत असेल तर तुलाही जन्मभर हे निंदेचे बोल कायमचे चिकटलेत. हे कलंक धुतल्या जाणार नाही आहेत, हेही तुला कळलं नाही. कौसल्या म्हणते अरे पण आपल्या रीती पद्धतीला अनुसरून तू तटस्थपणे का नाही मातेला वंदन करत, हे सगळं सोडून एक परंपरा म्हणून का नाही करत. मातरम इति अंब त्वमेव मे माता, तो म्हणतो तूच माझी आहे मी तुला करीन. त्या क्षणी कौसल्याची पुन्हा रिॲक्शन आली, नाही नाही इयंते जननी, नाही ही तुझ्या येत ना. तुम्हाला कळतंय का की कौसल्या पहिल्या वेळेपासून त्याला काय म्हणते, निसंताप हो का म्हणाली नाही, जानानी तुझा दोष नाही आहे. एवढं वाक्य म्हणून निसंताप म्हणली असती ना तर तिच्यातलं वात्सल्य दिसलं असतं. ते दिसलेलं नाही, ते भरताला कळलेलं आहे. तिच्या मनातला सल भरताला कळलेला आहे. केवळ कैकई दोष पाप करते आणि भरताला दोषाचं पदरात घ्यावा लागतोय हे सगळ्याची भरताला जाणीव आहे. तरी तो म्हणतो ती नाही तूच माझी आई आहे. त्या क्षणी ती धक्का बसल्यासारखे म्हणते नाही ही तुझी आई. कळलं. म्हणजे आता तिला क्षणभर राम आणि भरत हे अलग वाटायला लागलेत. हे काही काळ सगळ्याचं औषध आहे. काही काळ हे उचितही ठरू शकतं, जे तिचा दुःखाचा आवेग सरल्याशिवाय दूर होणार नाही तिच्या मनातले हे विचार. तो म्हणतो आसीत पुरा न तू इदानी, तोही
त्याच पद्धतीला शोभून दिसत असं उत्तर, हो ती माझी आई होती, आता नाही. त्यक्त्वा स्नेहम शील संक्रांत दोषही पुत्रास्तावन. कळलं? म्हणजे शील संक्रांत दोषही म्हणजे जिच्या स्वभावात खूप दोष असल्यामुळे जिनी स्नेह म्हणजे प्रेम भाव वात्सल्य याचं सगळं झुगारून दिलं, त्याग केला आणि पुत्रास्तावन्न ननु अपुत्राः क्रियन्ते. आणि पुत्रत्व जे आहे ना ते पण गेलं आता तिच्यातलं, असं मला वाटतं. कारण का, मी एकटा तिचा मुलगा आहे का? मी एकटा तिचा मुलगा आहे का? राम लक्ष्मण आणि शत्रुघ्न तिची मुलं नव्हती? आलं लक्षात? लोके पूर्वम स्थापयाम्येष धर्मम भर्तृद्रोहात अस्तु माताप्यमाता. तो त्याचा सात्विक संताप पूर्ण वर गेला आणि तो म्हणाला, मी लोकामध्ये आता एक तत्व किंवा धर्म स्थापन करतो. त्या धर्मानुसार पतीशी द्रोह करणारी जी स्त्री आहे ती माता असली तरी ती अमाताच ठरणार. जे लक्ष्मण बोलला ना तो जास्त क्रोधित होता. आपल्या मातेपुरतं बोलतोय, पण तरी जनरलायझेशन करताना पुत्राच्या राज्याच्या लोभानी, राजमाता बिरुदाच्या लोभानी पतीचं निधन ओढवण्या इतकी जर असेल तर ती माता नाही, कुमाता आहे, अमाता आहे. तर काही म्हणते, बाळा महाराजांनाचं एक वचन होतं, सत्यवचन, त्याचं रक्षण करण्यासाठी मी असं बोलले. किमिती पुत्र को मे राजा भवतु इति. मी मागितलं होतं ना माझा मुलगा राजा व्हावा. मग तो म्हणतो, अथस इदानीम आर्योपी भवत्या कहा. मग दादा तुझा मुलगा नव्हता का? दादा नव्हता तुझा मुलगा? सगळ्या मुलांवर सारखं प्रेम करणारा पूर्वीच्या माता असं दाखवलं, कारण सतत सवतीत. तर तो तुझा मुलगा नव्हता? पितुर्मे नवरसा पुत्रो न क्रमेण अभिषिच्यते दैता भ्रातरो नस्यो प्रकृतीनान रोचते. तो म्हणतो, तू मला असं सांग की राम म्हणजे दादा हे बाबांचे औरसपुत्र नव्हता? ज्येष्ठ क्रमाने त्यांना परंपरेनुसार अभिषेक होणं योग्य होतं का नव्हतं? आणि त्याच्यावर, त्या भावावर आमचं प्रेम नव्हतं का आम्हाला मान्य नव्हतं त्याला अभिषेक करणं? का प्रजेला मान्य, प्रकृती नाम न रोचते म्हणजे का प्रजेला नव्हतं मान्य? कोणत्या कारणाने तू मला इथे राज्यावर बसवलंस? ज्यात शुल्कलुब्धा ननुप्रष्टव्या. ती म्हणते, विवाह शुल्काने बद्ध झालेल्या स्त्रीला पुन्हा पुन्हा विचारतोस? वल्कलाई ऋतराज्यश्री पदातिसह भार्यया वनवासम त्वया ज्ञप्ता शुल्के एतत् अपि उदाहृतम. अतिशय क्रॉस म्हणतो ना, एक्झाम किंवा वकिलाची केस पाहतो ना की आता आपला पार्ट झाला मग काउंटर पार्ट सुरू होईल, तसा तो विचारतोय. ठीक आहे, तुला मला राज्यावर बसवायचं होतं, तर ते रामाची राज्यलक्ष्मी हिरावून घेतली आणि वल्कलानी पायपीट करत बायको सकट वनात पाठवायची पण तू आज्ञा दिलीस. हे लिहिलं होतं का शुल्कात? हे लिहिलं होतं शुल्कात? काही आता हे वाक्य लक्षात ठेवा. ते म्हणते, बाळा जात देशकाले निवेदयामी. हे कवींनी सस्पेन्स मेंटेन करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण त्याला कैकेयीचं उदात्तीकरणाच्या समर्थनासाठी याचा उपयोग होणार आहे. इथे त्यांनी थांबवून टाकले, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही, जे आपल्यालाही पटत नाही, म्हणजे मला स्वतःला फारसं पटत नाही. कैकेयीचं अतिउदात्तीकरण भास करायला गेलेलं आहे, त्याच्यासाठी या वाक्याची त्याला मदत होणार आहे. मी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी याचं तुला उत्तर देईन. म्हणजे कैकेयी दृढ आहे, कैकेयी दृढ दाखवली आहे, तिला काही फारसा पश्चाताप वगैरे झालेला नाही याच्यातनं सूचित केलेलं आहे. मग भरत नाराज होतो आणि तो म्हणतो, अयशस्वी दिलो बा कीर्तयित्वा किंवा. अगं तुला अपकीर्तीच्यात का हव्यास आणि सोस होता ना, तो आमचं नाव कशाला घेतलं त्यात की भरताला राज्य दे म्हणून? किंवा नृपफलतर्षा किं नरेंद्रो न दद्यात. अगं तुला राज्यफळाचा म्हणजे राज्य हवं होतं ना, हाव होती ना तुला, तर राजांनी नसतं का त्याचं काय तुला फळ हवं आहे ते दिलं नसतं का? अथ तू नृपती माता इति एष शब्दः तव इष्टः. आणि जर तुला राजमाता 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 म्हणून घ्यायचा लोभ होता तर वदतु भवती सत्यम किम तव आर्यो न पुत्र. अगं मग खरं सांग की दादा तुझा मुलगा नव्हता का गं?
कुठल्या कारणाने त्याला वनात पाठवलंस, कुठल्या कारणाने मला राज्यात बसवलं. तो राजा झाला असता तरी तो तुझ्या पोटच्या मुलासारखा तुला प्रिय होता, तू राजमाता झाली असतीस. तुला राज्यामुळे काही अपेक्षित जे फळ असेल ते राज्य प्राप्त न करताही माझ्या वडिलांनी दिलं असं, तेवढे ते समर्थ होते. तुला अकीर्तीच तुला हवी होती तर आमचं नाव नको होतं ग घालायला. कष्टं कृतं भवत्या, तू फार फार वाईट केलंस. त्वया राज्यैषिण्या नृपती अशुभी नैव गणितः. अगं राजाचे प्राण द्यावे लागले, ॲट एनी कॉस्ट तुला हे सगळं हवं आहे. मेला नवरा तरी चालेल. अशुभी, अशुभ म्हणजे प्राण. राजाच्या प्राणाची सुद्धा पर्वा केली नाही. तो मरतोय म्हणून तरी तू तुझ्या मागण्या मागे घ्यायला हवे होतास. सुतम ज्येष्ठम चत्वम व्रजवनमिती प्रेषितवती. त्याच्यात भरीसभर तू त्याला ज्येष्ठ मुलाला वनात पाठवलंस. न शीर्णम यदृष्ट्वा जनकतनयां वल्कलवतीं. आणि वल्कल धारण करून जेव्हा तुझी कुलवधू सीता चालली होती तेव्हा तुझं हृदय वज्रकाठीनम असं जे हृदय होतं ते विदीर्ण झालं नाही. इतकं तुझं कठीण हृदय आहे. अहो धात्रासृष्टम भवती हृदय वज्र कठीणम. विधात्याने केवढं कठीण ग तुझं अंतःकरण तयार केले. सुमंत्र म्हणतो कुमार आता वसिष्ठ वामदेवाले आहेत आणि प्रकृती भी अभिषेकम पुरस्कृत्य भवंतम प्रत्युद्गत विज्ञापयता. आणि वसिष्ठ वामदेवांनी सांगितलंय ते अभिषेकाच्या तयारीला आलेले आहेत आणि निवेदन करतायत. त्यामुळे आता तुला जावं लागेल, म्हणजे तुला राज्याभिषेक स्वीकारावं लागेल. कारण का, ते राजकीय कारण दिलंय, परंपरा दिली, धर्मशास्त्र दिलंय. गोपहीना यथा गावो विलयम यांती अपालिता. गुराखी नसला तर ज्या गाईंचं रक्षण होत नाही आणि पालन नीट होत नाही त्याप्रमाणे एवं नृपती ही नाही विलयम यांती वै प्रजा. आता हा वाद आहे ना, हा बाजूला ठेव आणि तुझ्यावर जी जबाबदारी आली, उत्तरदायित्व आलं ते नीट प्राणपणाने जपण्यासाठी पहिला राज्याभिषेक आवश्यक आहे. कारण की राजा नसेल तर प्रजेचं नाश होऊ शकतो, नुकसान, हानी पोचू शकते, विलय होऊ शकतो. भरत म्हणतो ठीक आहे, मग प्रजेने माझ्या मागे यावं. आणि तो निघतो फार सुंदर. तो काही बोलत नाही की मी काही घेणार नाही. तो म्हणतो प्रजेची माझ्यावर जबाबदारी ना, प्रजेने माझ्या मागे यावं. सुमंत्र म्हणतो अभिषेक सोडून आपण कुठे चाललात. आता मात्र तो म्हणतो फार सुरेख वाक्य. भास किती सुंदर लिहितो हे प्रतिमातल्या वाक्यातून आणि स्वप्नातल्या वाक्यातून फार वेळा जाणवतं. तो म्हणतो अभिषेकम गृह्यताम किंवा अभिषेकम विसृज्य क्व भवान यास्यती असं वाक्य आहे. तर तो म्हणतो अभिषेकम म्हणजे अभिषेक शब्दाची द्वितीया इथे का केली की अभिषेकम विसृज्य. अभिषेक शब्द उच्चारल्यावर तो म्हणतो अभिषेक का. फार सुरेख वाक्य आहे. इह अत्र भवत्यै प्रदीयताम. इथे या बाईसाहेबांना द्या. ते अभिषेक वगैरे जे काय सोहळे आहेत ना ते इथे या बाईसाहेबांवर करा. अत्र भवत्यै, तो माता म्हणत नाही. कळलं. आणि अभिषेक आहे ना तो या आत्र भवत्यै इथे बहुमान आहे, तो उपास गर्भ आहे, यांना द्या, या बाईसाहेबांवर करा. हे सगळं फार सुंदर वाक्य आहे. हिला म्हणत नाही, आईला म्हणत नाही. आणि अभिषेकाची जिला हवे तिला करा ना. हे वाक्य न म्हणता इह अत्र, इथेच याच ठिकाणी या बाईसाहेबांवर करा. मी निघालो हा त्यातला भाव आहे. म्हणजे पित्यापुढे, श्रीरामांपुढे, भावांच्याबद्दलच्या प्रेमापुढे, कुळाच्या कीर्तीपुढे त्याला काहीही राज्य आणि स्वतःची माता ह्याचा पडलेलं नाही. आता तो या बाईंना करा अभिषेक. फार सुंदर वाक्य आहे. याला म्हणतात की कोपाचं उद्दीपन कितीपर्यंत करून त्यांनी दिलं. आलं लक्षात. वीररस आणि रौद्ररस यांचे स्थायी भाव वेगळे आहे. वीररसात उत्साह असतो आणि रुद्ररूप, आता आपण घरात बघा वाद झाली काय म्हणतो काय रुद्ररूप धारण केले, त्याचा स्थायी भाव क्रोध असतो. तर त्यांनी आपल्याला वाटतं की त्यांनी मर्यादा सोडल्यात का, त्यांनी मर्यादा नाही सोडलेल्या आहेत. परंतु त्यांनी काय केलं की त्यांनी त्याला जे मान्य नाही ते स्वीकार केलेला नाही. आणि म्हणतो राज्याभिषेक काही इथे या बाईसाहेबांना करा. क्व भवान यास्यती. आता सुमंत्र हालतो. तो म्हणतो आपण कुठे चाललात. रामही गेला, लक्ष्मणही गेला, आता हे काय. तत्र यास्यामी यत्रासौ वर्तते लक्ष्मण प्रिय. मी तिथेच जाईन ज्या ठिकाणी लक्ष्मण प्रिय, लक्ष्मणाला प्रिय असा राम जिथे आहे. त्याला ते दुःख आहे की लक्ष्मणाला भावाबरोबर जाता आलं, मला माहीत नव्हतं म्हणून नाही जाता आलं, आता मी जातो.
आता मी जातो. म्हणजे जर का कैकेला चूक वाटली तर ती सुधारू शकते, पण ती देशे काले वगैरे करून पुढे जाते. सस्पेन्स मेंटेन केला थोडा इथे, की काय योग्य आहे, योग्य वेळे आणि योग्य काळी असंही काय सांगणार आहे की ज्या गोष्टीचं समर्थन होईल ते त्याला पुढे घडवायचं आहे म्हणून तो सस्पेन्स मेंटेन केला. याला हे चूकच वाटते पूर्णपणे. याला भावाबरोबरच जायचं आहे म्हणून तो म्हणतो की जिथे लक्ष्मणाला प्रिय असा राम गेला, हां, किंवा असंही आपण म्हणू शकतो की लक्ष्मण ज्याला प्रिय आहे असा राम मी नाही ना, म्हणून माझ्या भाग्यात रामाचं सुख नाही आलं, असंही म्हणू शकतो. अशा रामाकडे मी जाणार आहे, कारण न अयोध्या तम विना अयोध्या, सा अयोध्या यत्र राघवा. ही जी टॅगलाईन आहे ना, सा अयोध्या यत्र राघवा, हे भरताच्या निर्लोभीपणाचं तर आहेच, परंतु अयोध्येचा राम, राजा रामच हे जे त्याच्या मनाचा दृढ निश्चय आहे तो त्यांनी पुढे इम्प्लिमेंट केलेला आपल्याला 4थ्या अंकात दिसणार आहे. अंकाचा शेवट होताना पुढच्या अंकाचं तर काहीतरी सूचित होत जातं, ते इथे होतं. तो पादुका घेऊन येणार आहे, तो राज्यावर नाही बसणार आहे. म्हणून तो म्हणतो की जिथे राम आहे ती अयोध्या, आणि तिच्या विना अयोध्या ही अयोध्या नाही. म्हणून सा अयोध्या यत्र राघवा, हे जे शेवटचे चरण आहेत हे 4थ्या अंकात त्याच्या कृतीतून आपल्याला उतरताना दिसतात. तो रामाची आज्ञा म्हणून राज्याचं धर्म पाळणार आहे, राजकारण बघणार आहे, पण संन्यस्त वृत्तीने बघणार आहे, आणि तो अयोध्येचं राजापद अशा प्रत्यक्ष भोगवृत्तीने घेण्याची त्याला काडी इतकी इच्छा नाही. हे 4थ्या अंकात दिसणार आहे. त्याचं सूचन जेव्हा एक अंक संपतो आणि पुढच्या अंकाकडे जातो तेव्हा शेवटच्या शब्दातनं, श्लोकातनं, वचनातनं काहीतरी सूचना मिळाली पाहिजे. ती 4थ्या अंकात आपल्याला पूर्णपणे दिसणार आहे. इथे 3रा अंक संपतो. या ठिकाणी आपल्याला प्रतिमागृह ही कन्सेप्ट, त्याच्यानंतर प्रतिमा कशा कशा प्रजेच्या कोणाकोणाबद्दल होत चालल्यात, आणि भरतही त्यात कसा रखडला जाते. भरताचं भय, न केलेल्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, आणि न केलेल्या पापाचा सल भोगत भोगत तो पुढे अयोध्येत जाणार आहे, तो वनात जाणार आहे. आणि अयोध्या ही त्याला अयोध्या वाटत नाही. जोपर्यंत अयोध्येत राम नाही तोपर्यंत अयोध्येत राम नाही, हे त्यांनी सांगून टाकलं. धन्यवाद.